मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 63, 64 आणि मे बी 65। 65वा महत्वाचा आहे। 63, 64 वाचूया आपण। 63वा श्लोक म्हणूया। इति मे ज्ञानमाख्यातम् गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतद् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु। इति मे ज्ञानमाख्यातम् गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। इति मे ज्ञानमाख्यातम् इति ते गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। Is it on the maximum setting? Something. जरा थोडंसं पुढे। इति याप्रमाणे ते तुला ज्ञानम ज्ञान आख्यातम वर्णिले आहे गुह्यात गुह्याहुनहि गुह्यतरम अधिक गुह्य मया मी विमृश्य विचार करून एतत् यावर अशेषेण पूर्णपणे यथा जसे इच्छसी इच्छेला येईल तथा तसे कुरु कर। भाषांतर आहे, याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर। हा श्लोक महत्वाचा आहे विचार करण्यासारखा। इथे जवळजवळ भगवद्गीता संपलेली आहे असं भगवंत डिक्लेअर करतात। आणि म्हणतात की हे भगवद्गीतेचे जे ज्ञान आहे ते गुह्यात गुह्यतरम म्हणजे अत्याधिक गुह्य, सिक्रेट, टॉप मोस्ट सिक्रेट असल्यासारखं जे ज्ञान आहे ते मी तुला दिलंय। 9व्या अध्यायात पण म्हणतात ते राजविद्या राजगुह्यम, ते सगळं मी तुला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे। आता तू विचार कर आणि तुला काय करायचं ते तू ठरव। तात्पर्य,
भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. जो मनुष्य ब्रह्मभूत अवस्थेत असतो तो सदैव आनंदी असतो, हे पण सांगितलं. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन काय सांगितलं की असे असे ज्ञानाचे, कर्माचे, कर्त्याचे 3 प्रकार होतात. त्याप्रमाणे मी 4 वर्णांमध्ये विभागणी करून दिलेले कर्म आहे. प्रत्येकाने काय काय केलं पाहिजे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि तेच आपल्या स्वभावानुसार आपण कर्म केलं पाहिजे. आणि जेव्हा तेच कर्म माझ्या संतुष्टीसाठी, माझ्यासाठी म्हणून केलं जातं, तेव्हा तो व्यक्ती कधीही दुःखी होत नाही, कधीही या कर्मबंधनामध्ये अडकत नाही. आणि त्या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हणतात. टॉपमोस्ट पोझिशन, परफेक्ट पोझिशन. आणि अशा प्रकारे परफेक्ट झालेला व्यक्ती, ब्रह्मभूत अवस्थेला पोचलेला व्यक्ती सदैव आनंदी असतो, प्रसन्न असतो. तो कशाचाही शोक करत नाही, कशाची चिंता करत नाही. इंद्रिय त्याची पूर्णपणे कंट्रोलमध्ये असतात. ही ब्रह्मभूत अवस्था भगवंतांनी समजावून सांगितली. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे, परंतु इथे संक्षिप्त रूपामध्ये, सारांश रूपामध्ये सांगितलं. बुद्धीने शुद्ध होऊन, दृढ निश्चयाने, राग द्वेष यांची आसक्ती सोडून, त्याच्यापासून दूर होऊन, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह न करता निर्मम होऊन शांत चित्ताने जो माझी सेवा करतो कंटिन्युअसली, ऑलवेज, तो ब्रह्मभूत अवस्थेला गेलेला असतो. या ब्रह्मभूत अवस्थेलाच ब्रह्मावस्था, परब्रह्मावस्था, वेगवेगळ्या पद्धतीने टॉपमोस्ट, परमोच्च अवस्था असं म्हटलं जातं. आणि इथे गेल्यानंतरच व्यक्ती खऱ्या अर्थाने आनंदी होतो, खऱ्या अर्थाने सुखी होतो. आणि असा व्यक्तीच भगवंतांची भक्तिमय सेवा करू शकतो आणि भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो. हे मागच्या काही श्लोकामध्ये सांगितलं, भक्त्या माम अभिजानाति. आता भगवंत इथे म्हणतात की हे सगळं ज्ञान मी तुला दिलं. हे जे ज्ञान होतं हे टॉपमोस्ट सिक्रेट, गुह्य, गोपनीय असं ज्ञान होतं. आता तुला काय करायचं आहे ते तू ठर, याचा विचार कर, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. जो मनुष्य ब्रह्मभूत अवस्थेत असतो तो सदैव आनंदी असतो. तो कधीही शोकही करीत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. न शोचती न कांक्षती, हे वाचलं आपण. हे गुह्य ज्ञानामुळे घडते. हे गुह्य ज्ञानामुळे घडते, म्हणजे हेच ज्ञान आहे. याच पोझिशनला पोहोचणे हेच आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. हेच ज्ञान आहे. कुठे सकाळी आपण चर्चा करत होतो की कपिल देव ज्ञान देण्यासाठी येतात. भगवंतांचं मुख्य कर्तव्य हेच असतं, ज्ञान देणे. कारण अज्ञानी माणूस भक्त होऊ शकत नाही, भक्ती करू शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे जाणायचं असेल तर ज्ञानी झालंच पाहिजे. आणि ज्ञानी पूर्णपणे व्हायचं असेल तर वैरागी झालंच पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही भक्तीचे 2 अंग असतात. शास्त्रामध्ये भक्ती देवीची 2 पुत्र म्हणून सांगितलेलं. आणि जोपर्यंत हे दोन्ही पुष्ट होत नाहीत, स्ट्रॉंग होत नाहीत, तोपर्यंत आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. बऱ्याच लोकांना भक्ती एवढंच माहिती आहे. भक्तिमय सेवा. आणि प्रत्येक अवतार भगवंतांचा हा याच्यासाठीच असतो, ज्ञान देण्यासाठी. कारण आपण अज्ञानामध्ये आहोत. माणूस दुरावस्थेमध्ये, वाईट अवस्थेमध्ये, दुःखी अवस्थेमध्ये कधी अडकतो? जेव्हा त्याला ज्ञान नसतं, जेव्हा तो अज्ञानी असतो. आपल्याला दुःख कधी होतं? जेव्हा आपल्याला अज्ञान असतं. एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला ज्ञान नाही, आपल्याला
एखाद्या ठिकाणी जायचं आहे, परंतु आपल्याला माहितीच नाही की कुठली बस किंवा कुठली ट्रेन जाते. त्याचं ज्ञान घ्यावं लागेल, त्या ज्ञानामध्ये युक्त व्हावं लागेल. सकाळी मी थोडंसं समजावून सांगत होतो आपल्या भागवतम क्लासमध्ये की याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळे श्लोक पाठ असले पाहिजेत, त्याचे सगळे अर्थ पाठ असले पाहिजेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना श्लोक पाठ आहे, अर्थ पाठ आहे, परंतु काही उपयोग नाही. परंतु असेही बरेच लोक आहेत जे पूर्णपणे असाक्षर आहेत. ते लिहिता वाचता देखील त्यांना येत नाही, परंतु त्यांनी ज्ञान पूर्णपणे घेतलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय की मी भगवंतांचा अंश आहे आणि या नात्याने माझी स्वरूप स्थिती आहे भगवंतांचा सेवक म्हणून त्यांची सदैव सतत सेवा करणे. हे ज्याला समजणं त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि हे हे एकच वाक्य ऍक्च्युली समजावून सांगण्यासाठी संपूर्ण भगवद्गीता आहे, संपूर्ण भागवत आहे, संपूर्ण वेद त्याच्यासाठीच आहे. आणि ज्याला लवकर समजतं त्याची फास्ट प्रगती होते, ज्याला स्लो समजतं त्याची स्लो प्रगती होते. ज्याला समजतं परंतु ते आचरणात आणायचं नसतं त्याची कधीच प्रगती होत नाही. तर हे सिक्रेट आहे याचं. असं 9व्या अध्यायामध्ये देखील भगवंत म्हणतात परम ब्रह्म राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. टॉपमोस्ट नॉलेज आणि टॉपमोस्ट सिक्रेट नॉलेज, गोपनीय मी तुला देणार आहे. याचा अर्थ असा नाही की ऑफकोर्स पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही संत तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे यांचे चरित्र जर वाचलं किंवा पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की काही ठराविक ब्राह्मण लोक याला सिक्रेट ठेवायचे देखील. तुम्ही लोकांनी भगवद्गीता वाचायची नाही. तसं हे सिक्रेट नाहीये. भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यांनाच सांगितलंय. भारतामध्ये 700च्या वर भगवद्गीतेच्या आवृत्त्या आहेत ज्याच्यावरील वेगवेगळ्या लोकांनी भाष्य लिहिलेलं आहे. प्रभुपादांनी घराघरामध्ये भगवद्गीता कसे पोहोचेल याची व्यवस्था केली. त्यामुळे हे तसं काय म्हणजे लॉक मध्ये ठेवलेलं नाही आहे किंवा कुठल्या तिजोरीत ठेवलेलं आहे आणि त्याच तुम्हाला मला माहिती आहे मी तुम्हाला सांगणार, परंतु मला तुम्ही एवढी दक्षिणा दिली तरच मी सांगणार, कारण हे खूप टॉप सिक्रेट आहे. पूर्वी लोक योग प्राणायाम शिकवायला देखील सिक्रेट आहे म्हणायचे. सिक्रेट आहे अशातलं सिक्रेट नाहीये हे. सिक्रेट कसं आहे, सगळं थिअरॉटिकली म्हणजे ज्याला थेअरी म्हणतात, थेअरी सगळी आहे, अवेलेबल आहे. तुम्ही वाचू शकता, पाठ करू शकता, परंतु जोपर्यंत भगवंतांना आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्या यातली एक गोष्टही लक्षात येत नाही. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात, हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे समजून घ्यायला. भगवद्गीता आपण वाचन श्रवण करतो समजून घेऊन मग भक्त व्हायला, पण बऱ्याचदा प्रभुपाद म्हणतात की तुम्ही भक्त असल्याशिवाय तुम्हाला भगवद्गीता समजतच नाही. हे सिक्रेट आहे, हे पासवर्ड आहे त्याचं. म्हणूनच अर्जुनाला 40-45 मिनिटांमध्ये समजली, इतकी परफेक्टली समजली की तो इमिजिएटली त्याच्यावरती पूर्णपणे ऍक्शन घ्यायला तयार झाला. तुम्ही जे म्हणता ते आहे तसं मी स्वीकारणार आणि तुम्ही जे म्हणाल तसंच मी करणार. आता पुढे म्हणतो तो. प्रभुपाद समजावून सांगतात असं कसं काय. आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्हाला भगवद्गीता वाचण्याचा अधिकार नाही. अर्जुन तर ब्राह्मण नव्हता. तुम्ही ब्रह्मचारी नाही, तुम्ही त्या लेवलला अजून आलेला नाही, तुम्ही संन्यासी नाही. आपल्याला पण बऱ्याचदा सांगितलं जातं की नाही, क्लासमध्ये कुठल्या प्रवचन मध्ये आपण एखादा प्रश्न विचारला आपल्याला उत्तर मिळतं, तुम्ही अजून त्या लेवलला आलेले नाहीये, तुम्ही ते पहिल्या त्या लेवलला या मग असले प्रश्न विचारा. पण अर्जुनच्या एकाही प्रश्नाला भगवंतांनी तसं म्हटलं नाही. बरोबर आहे ना. अर्जुन नाही ब्रह्मचारी होता, नाही संन्यासी होता, नाही ब्राह्मण होता. जनरली आपल्याला म्हटलं जातं की गृहस्थ लोकांना भगवद्गीता लवकर समजत नाही. अर्जुन तर गृहस्थ होता.
एकापेक्षा जास्त पत्नी होत्या त्याला. मग पात्रता काय होती? श्रील प्रभुपाद सांगतात, हे सगळं ज्ञान आत्मसात करून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला तो लागला 45 मिनिटांमध्ये. आपण 10 वर्ष झालं भगवद्गीतेचे 10 वेळा पारायण केलं. आपला क्लासच आता 3ऱ्यांदा का 4थ्यांदा चाललाय. बरेच लोक मला भेटतात, मी भगवद्गीता प्रभूजी कमीत कमी 20 वेळा वाचलेले. काही उपयोग नाही. अर्जुन व्हावं लागतं, मग भगवद्गीता समजते. प्रभुपाद म्हणतात, आपल्याला भगवद्गीता का समजत नाही? इतक्या वेळेला आपण वाचन करतो, इतक्या वेळेला श्रवण करतो, कारण आपण असुर आहोत. अर्जुन भक्त होता. हे पहिला कोंबडी की पहिला अंडी अशातला प्रकार आहे. हे कुठे सांगितलंय भक्त कसा असतो, असुर कसा असतो? 16व्या अध्यायात सांगितलंय. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो 16वा अध्याय अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्याला भक्त व्हायचं आहे, असुर व्हायचं नाही. असुरी गुण सगळे सोडून द्यायचे. मग आपल्याला भगवद्गीता समजायला लागते, सेवा करायला लागते, कर्म करायला लागतं, मग भगवद्गीता समजायला लागते. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, जेव्हा आपण पूर्णपणे शरण जाऊन सेवा करायला लागतो तेव्हा आपल्याला भगवद्गीता समजायला लागते. आज मी मेसेज पाठवलं त्याच्यात आहे काय? प्रभुपाद म्हणतात का उद्याच्या मेसेज मध्ये करून ठेवला मी. उद्याच्या मेसेज मध्ये प्रभुपाद म्हणतात, दीक्षा घेणे म्हणजे 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न करणे. मग आपल्याला भगवद्गीता समजायला लागते, हळूहळू समजायला लागते. तर हे त्याचं सिक्रेट आहे, हे त्याचं पासवर्ड आहे. तसं ओपन सिक्रेट आहे. ते कुठेही पेटीत ठेवलेलं नाही आहे, त्याला चावी गाठलेली नाही आहे, किंवा मला माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगणार नाही असं काही नाही. कोणीही भगवद्गीता उचलू शकतो, कोणीही वाचन करू शकतो, कोणीही आपल्या क्लासला येऊ शकतो, कोणीही दुसऱ्या क्लासला जाऊन बसू शकतो, कुठलंही प्रवचन ऐकू शकतो, भगवद्गीता कुठेही समजावून घेऊ शकतो. परंतु समजणार त्यालाच जो भगवंतांना शरण जातो. हे त्याचं सिक्रेट आहे. म्हणून याला गुह्य ज्ञान म्हटले. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतो समजायला. भगवंत इथे सांगतात की मी तुला हे सगळं गुह्य ज्ञान सांगितलं, आता तू विचार कर आणि याच्यावर कसं ऍक्शन घ्यायचं ते तू ठरव. पण तू पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत, याच्याही पेक्षा मोठं गुह्य ज्ञान मी आता तुला 2च श्लोकात सांगणार आहे. तर हे गुह्यचा अर्थ हा आहे. गुह्य किंवा सिक्रेट ज्याला आपण म्हणतो, त्याचा अर्थ हा आहे. सिक्रेटचा अर्थ असा नाही की कोणीतरी लपवून ठेवलेला आहे किंवा भगवंतांनी फक्त अर्जुनाला सांगितलं. सिक्रेट आहे. सिक्रेट तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही भगवंतांना शरण जात नाही. ज्या दिवशी तुम्ही भगवंतांना शरण जाता त्या दिवशी ते सिक्रेट राहत नाही. आणि ते ज्ञान अतिशय अवघड ज्ञान पण राहत नाही, एकदम सोपं होऊन जात. ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचलेला कशाचे शोक करत नाही, कशाची कामना करत नाही. हे कशामुळे घडतं? ह्या गुह्य ज्ञानामुळे घडतं. या ज्ञानाचं तो आचरण करायला लागतो, त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर करतो. श्रीकृष्णांनी परमात्म्याचेही ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे. काल आपण वाचलं, ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. परमात्मा आपल्या हृदयामध्ये ईश्वर म्हणून बसलेत, कंट्रोलर म्हणून बसलेत, आणि त्यांना शरण जायचंय आपल्याला. मग ते आपल्याला मदत करतात हे ज्ञान देण्यामध्ये, या ज्ञानापर्यंत येण्यामध्ये तेच मदत करतात. तेषाम सतत युक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयंती. ते मी त्याला आतून बुद्धी देतो. हे ज्ञान भगवंत देतात. तुम्हाला भगवद्गीता वाचायची पण गरज नाही, श्रवण करायची पण गरज नाही. तर तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण गेला असाल, भगवंत आतून ज्ञान देतात. परमात्म्याचेही ज्ञान स्पष्ट करून सांगितलेले आहे. हे ज्ञान देखील ब्रह्मज्ञान होय, परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे. ब्रह्म, परमात्मा, भगवानचं ज्ञान पुढच्या श्लोकात सांगणार आहेत भगवंत.
या श्लोकातील यथेच्छसी तथा करू, तुझ्या इच्छेस येईल ते कर, हे शब्द दर्शवतात की परमेश्वर हा जीवांच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टीने भगवद्गीतेत केलेले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय. काल वाचला आपण, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारता, कालचा श्लोक होता. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, सर्व प्रकारे निश्चितपणे शरण आलं पाहिजे. मग तू शांती प्राप्त करू शकशील, माझं धाम प्राप्त करू शकशील. हे या सगळ्या सिक्रेट गुह्य ज्ञानाचा सार आहे. परंतु अर्जुनाला म्हटलंय की तू ठरवायचं तुला. आणि जो ठरवतो यस मला भगवंतांना शरण जायचं आहे, मला शांत सुखी समाधानी व्हायचं आहे, भगवत धामात परत जायचं आहे, त्याला भगवंत मदत करतात. आणि जो म्हणतो नाही, मग ते डायरेक्टली नाही म्हणू दे किंवा इनडायरेक्टली नाही म्हणू दे किंवा म्हणू दे अजून थोडा वेळ थांबा म्हणू दे, काही फरक पडत नाही, सगळं नाहीच असतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. असं नाहीये प्रभूजी, असं नाही आहे परंतु थोडा वेळ हे नाहीच असतं. तुझ्या डोक्यातून काढून टाका. आणि जो व्यक्ती नाही म्हणतो भगवंतांना शरण जायला, त्याला भगवंत म्हणतात हे भौतिक जग तुझ्यासाठी आहे, जा ऐश कर, तुझी इच्छा, जशी तुझी इच्छा. काल सकाळी मी ऐकत होतो एका प्रवचनामध्ये, प्रभुपाद एकदा असंच सगळे खोलीत बसले होते. प्रभुपादांना एक झुरळ दिसला आणि प्रभुपाद हीच गोष्ट समजावून सांगत होते की जीव हा स्वतःच्या त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो, भगवंतांना शरण जायला तयार होत नाही. मग भगवंत हे भौतिक जग निर्माण करतात आणि त्याला म्हणतात तुला जे करायचं ते कर. हे समजावून सांगायला प्रभुपादांनी त्या झुरळाला उचललं, खिडकीपर्यंत गेले आणि खिडकीतून बाहेर सोडलं आणि म्हटले जा, सगळं जग तुझं आहे, तुला जे काय करायचं ते कर. असं सांगतात, असं म्हणतात मग भगवंत आपल्याला. मग जी काही आपण चांगली वाईट कर्म करतो त्याचे सगळ्याचे फळ मग आपल्याला भोगावे लागतात. एवढं सिंपल आहे. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टीने भगवद्गीतेत केलेले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय. सदसद विवेक बुद्धीचा उपयोग करून मनुष्याने परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे. यस, पूर्णपणे, जबरदस्तीने नाही. हा श्लोक एवढ्यासाठी महत्वाचा आहे कारण जो जबरदस्तीने करतो त्याचा भाव नसतोच अजून पूर्णपणे शरण जायचा, म्हणून तो कधीच सुखी राहत नाही. जरी तो भक्तीमध्ये असला तरी तो सुखी होत नाही. जो पूर्णपणे सदसद विवेक बुद्धीने भाव चेंज करून मग भगवंतांना शरण जातो, तो स्वतः तर कधीच दुःखी होत नाही, प्रसन्न आत्मा राहतो. आणि त्याला परत त्या दुःखावस्थेमध्ये जायची काहीच गरज नसते, जात पण नाही तो. यामुळे तो सदैव कृष्ण भावनाभवित राहू शकतो. कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय. परमोच्च म्हणजे टॉप मोस्ट, त्याच्या पलीकडे मिळवण्यासारखं काहीच नाही. आणि परिपूर्ण म्हणजे परफेक्ट, त्याच्यात अजिबात काही उणीव नाही, सगळं काही परफेक्ट आहे. सगळ्या शंका कुशंका सगळ्या मिटल्या पाहिजेत आपल्या, कारण तिथे प्रॉब्लेमच नाही. आणि ह्या सगळ्या कुशंका मिटवण्यासाठीच भगवद्गीता आहे. विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात तुला काय विचारायचं ते विचार. अजून 2 तास आपण हे युद्ध असंच थांबूया, बघ तुला काय अजून काय वाटतंय, विचार कर, सांग. परंतु भगवंत जबरदस्ती करत नाही, कारण जबरदस्ती केली की मग तुम्ही आनंदी राहणार नाही.
बरोबर आहे. तुम्ही आनंदी राहावं ही भगवंतांची इच्छा आहे. परंतु आनंदी तुम्ही तेव्हाच राहणार जेव्हा तुम्ही भगवंतांना शरण जाणार, स्वेच्छेने, आनंदाने. या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीची माझा काही संबंध नाही, त्यामुळे मी या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीशी शोक करणार नाही, चिंता करणार नाही, याचं भय नाही मला, आणि कशाचीही इच्छा नाही, आकांक्षा नाही. ब्रह्मभूत अवस्था. म्हणून या अवस्थेला परमोच्च परिपूर्ण अवस्था म्हटलेलं आहे. अर्जुनाला साक्षात भगवंतच युद्ध करण्याचा आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटते की नाही? तुम्ही मला शरण आलं पाहिजे, मी सांगेल तसंच काम केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही. आणि म्हणून लोक कन्फ्यूज होतात. माझी पण इच्छा आहे सगळ्यांनी मला शरण यावं, मी सांगेल तसं करावं, मी तुम्हाला का शरण जाऊ? आणि म्हणूनच भगवद्गीतेचं ज्ञान आपण सिस्टमॅटिकली, सायंटिफिकली समजावून घेतलं पाहिजे. हा जो आपला भ्रम आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. ही आपली इच्छा की मी श्रेष्ठ होणार आणि मला दुसऱ्यांनी शरण आलं पाहिजे, मी सांगेल तसं दुसऱ्यांनी केलं पाहिजे, किंवा मी पाहिजे तसं करणार, मला कोण विचारणार आहे. सगळ्यांना हेच स्वातंत्र्य पाहिजे असतं. ही इच्छा कधीही पूर्ण होऊ शकत नाही आणि ही इच्छा सदैव तुम्हाला दुःखातच ठेवणार. याचं ज्ञान म्हणजेच भगवद्गीतेचं ज्ञान. आणि हे लोकांना समजावून सांगणे म्हणजेच भगवद्गीतेचा प्रचार करणे. बऱ्याचदा आपण प्रचार करायला जातो भगवद्गीतेचा, आणि प्रचार काय करतो? तुम्ही प्रभूजी जप केला पाहिजे. तो म्हणेल मी का करू? प्रत्येक माणसाला भगवद्गीता हे समजावून सांगते की अरे मूर्खा, तू ज्याला सुख म्हणतोयस तेच तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि जेव्हा ज्या पूर्णापासून तुझी निर्मिती झालेली आहे त्या पूर्णामध्ये तू परत जाऊन चिकटशील आणि त्या पूर्णासाठी काम करायला लागशील, तीच तुझी आनंदी अवस्था आहे. आणि मग एखादा व्यक्ती हे समजल्यावरती म्हणेल प्रभूजी मला सांगा कसं जायचं तिथपर्यंत. मग त्याला सांगितलं पाहिजे तू जप कर उद्यापासून. आलं का लक्षात? आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो की हे असं का होतं? कारण आपल्याला भगवद्गीता माहिती नाही. माहिती असली तरी भगवद्गीतेप्रमाणे आपल्याला आचरण करायचं नाही. मग आपण दुसऱ्याला सांगणार कसं? आपल्याला फक्त जप करायचा आहे वरवर, म्हणून दुसऱ्याला पण तेच सांगायचं आहे. कारण आपल्याला पण दुसऱ्यांनी तेच सांगितलेलं आहे. कधी भगवद्गीता समजावूनच सांगितली नाही. हो की नाही? भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काहीही स्वार्थ नाही. हे कसं समजावून सांगणार तुम्ही लोकांना? तर एखाद्या व्यक्तीला अजिबात भगवंतांमध्ये इंटरेस्ट नाही किंवा श्रद्धा नाही, त्याला तुम्हाला हे 2 वाक्य समजावून सांगायचे. भगवंतांना शरण जाणे यातच जीवाचे सर्वोत्तम हित आहे आणि यामध्ये परमेश्वराचा काहीही स्वार्थ नाही. ज्या ज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये आपण वाढलो, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करून जर या 2 वाक्याचा आपण अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला वाटेल की हे मूर्खपणाचं वाक्य आहे. असं कोण लिहितं? तुम्ही मला शरण आलं पाहिजे यातच तुमचं हित आहे, परंतु माझा ह्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, असं कोण म्हणतंय? ही गोष्ट आपल्याला समजत नाही, म्हणून आपण देखील अजूनपर्यंत भगवंतांचे शुद्ध भक्त झालेलो नाही आणि आपण दुसऱ्यांना समजावून पण सांगू शकतो. आणि ही गोष्ट समजावी म्हणूनच संपूर्ण भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. माझा याच्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे, परंतु ऍक्च्युली तू जिथे आहेस आणि ज्या गोष्टींची तुला स्वतःच समजलंयस आणि त्या गोष्टींमध्ये तू सुख शोधायचा प्रयत्न करतोय, त्या सगळ्या टेम्पररी आहेत. मी बनवलेतच ते टेम्पररी.
त्यामुळे तू त्याच्यामध्ये मिळणारं तुझं सुख पण टेम्पररीच असणार आहे, आणि म्हणून तू दुःखी आहेस. तुला खरोखर सुखी व्हायचं असेल तर तुला अशी गोष्ट शोधावी लागेल ती परमनंट, जी परमनंट आहे. कारण तू ऍक्च्युली परमनंट आहेस हे तुला पण माहिती नाही. हे ज्ञान सगळं जिथे सिस्टमॅटिकली भगवंत सांगतात आणि त्याला म्हणतात, हे मी तुला आता सिक्रेट सगळं सांगितलंय, आता तू ठरव काय करायचं. मला शरण, माझा ह्याच्यामध्ये काही स्वार्थ नाहीये, तू ठरव मला शरण जायचं की नाही. तू नाही गेलास तरी मला काही फरक पडत नाही. हजारो लोक ऑलरेडी मला शरण आहेत, माझी सेवा करतात. ऍब्सोल्युटली काही फरक पडत नाही तुम्ही भगवंतांना शरण नाही गेला नाही तर. भगवंतांना काही फरक पडत नाही. फरक पडतो तुम्हाला. कसा फरक पडतो? दुःखातच राहावं लागतं. हे इतकं एकमेकाच्या विरुद्ध आहे की ते लवकर आपल्याला पटत नाही. पूर्णपणे शरण जायचं आणि त्यातच सुख आहे, शक्यच नाही प्रभूजी. आणि म्हणून तर आजपर्यंत आपली प्रगती झाली नाही आणि होत नाही. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी सगळे प्रश्न विचारायला सांगितले. तुला काय शंका आहे ते सगळे विचार, शंका निरसन करून घे, निसंशय होऊन या ज्ञानाच्या टॉपमोस्ट पोझिशनला ये. म्हणूनच मी सुरुवातीला या आजच्या आपल्या लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं की हे ज्ञान पूर्णपणे आत्मसात झाल्या वाचून, या ज्ञानामध्ये स्थित झाल्या वाचून आपण भगवंतांना प्राप्तच करू शकत नाही. ज्ञान नाही, भगवंत नाही. आणि इथे सांगितलं नाही, परंतु संत तुकाराम आपल्या एका ओवीमध्ये सांगतात, वैराग्य नाही, ज्ञान नाही. तुकाराम महाराज खूप छान सांगतात, भगवंतांना पाहायचं असेल ज्ञान घ्यावं लागेल, ज्ञान घ्यायचं असेल तर वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हणजेच या भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींवरती अनासक्ती. माझं नाहीच आहे, जोपर्यंत हे माझं आहे तोपर्यंत जे ज्ञान भगवंत देणार आहेत ते तुमच्या डोक्यातच शिरणार नाही. कारण ते एक्झॅक्टली उलट ज्ञान आहे. एखाद्या लहान मुलाला सहलीला जायचं असतं, कारण शाळेत वर्गातले सगळे चालले, आणि त्याला डॉक्टर समजावून सांगतात की अरे बाळा, तू कालच आजारातून बाहेर पडलायस, तू नाही जाऊ शकत. पण त्याला ते ज्ञान नकोच असते. बरोबर आहे, त्याला ते ज्ञान नकोच असते. का? त्याच्या डोक्यामध्ये फिट झालेलं आहे आपल्याला इकडे जायचं. त्यामुळे जोपर्यंत या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींची, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, तुमच्या शरीरापासून तुमच्या आजूबाजूच्या वस्तू आणि व्यक्तींपासून सगळं काही, जोपर्यंत या सगळ्यांची अनासक्ती आपण सोडत नाही तोपर्यंत ज्ञान डोक्यात शिरतच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वैराग्याशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भगवंत नाही. भागवतामध्ये पण हेच बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे समजत नाही आपल्याला, म्हणून हे विचित्र वाटतं. म्हणून आपण भगवंतांना शरण जायला तयार होत नाही. आता इथून पुढचे हा कितवा श्लोक आहे? 63. 64वा श्लोक काइंड ऑफ भगवंत सांगतात की मी आता तुला याच्याही पेक्षा टॉप मोस्ट सिक्रेट सांगणार आहे, ऐक. आणि म्हणून 65 आणि 66 हे पूर्णपणे याच गोष्टीवरती आहेत. कम्प्लिटली 100%, 1000% शरण गेलं पाहिजे. दॅट्स इट. याच्यात काही किंतु परंतु नाही, काही. आणि मग भगवंत ते अर्जुनाला प्रेप करतात ही गोष्ट सांगायला. प्रेप म्हणजे काय? त्याच्या मनाची तयारी करतात. आता तुला मी पूर्ण भगवद्गीताचं ज्ञान दिलं, याच्यावर आधारित तू निर्णय घे. पण तू आला तर मी शेवटचं सांगतो, मला शरण हे गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काही कुठला दुसरा मार्ग नाहीच आहे. ऍब्सोल्युटली. हे आहे श्लोक नंबर 65 आणि 66. सर्व धर्मान परित्यज्य. तुम्हाला माहिती आहे, 1000 वेळा तुम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे 65-66 श्लोकाला बहुतेक आपल्याला 2-3 दिवस लागणार, 4 दिवस लागणार. 66व्या श्लोकाला नक्की लागणार. शरणागत होण्यापूर्वी, प्रभुपाद लिहितात, शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे या विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे. विचार करा तुम्ही.
संशय सगळे दूर करून घ्या, विचार करा. परंतु ज्याला आपण थट्टा मस्करी जोक करून ठेवलाय तशा प्रकारची शरणागती भगवंतांना नको आहे. विचार करून ठरवलं की पूर्णपणे शरण म्हणजे पूर्णपणे शरण. म्हणून अर्जुनाला ही वॉर्निंग दिलेली आहे इथे 63व्या श्लोकामध्ये. विचार कर आणि मग निर्णय घे. भगवंतांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडूनही प्राप्त होतो. अर्जुन वाटतो आपल्याला मूर्ख आहे, बदमाश आहे, प्रभुपाद सांगतात तसं, परंतु ऍक्च्युली अर्जुन मूर्ख बदमाश नाही. अर्जुन हा भगवंतांचा टॉपमोस्ट शुद्ध भक्त आहे. त्यामुळे आपण असं म्हणायचं नाही की अर्जुनाला डायरेक्टली भगवंत सांगायला आले होते, मला कोण सांगणार. तुम्हाला सांगायला भगवंतांनी आचार्य पाठवले, शिल प्रभुपादांसारखे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांसारखे, शिल रूप गोस्वामींसारखे. ज्ञान तेच आहे. आणि हे सगळे तेच सांगतात आपल्याला, भगवंतांना शरण जायचं. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आजच्या श्लोकामध्ये सांगितलेला. 64वा मी श्लोक वाचणार होतो, परंतु तो उद्याच वाचूया. कारण त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की आता याच्याही पेक्षा टॉपमोस्ट सिक्रेट मी तुला सांगणार आहे, ऐक. आणि मग पुढच्या श्लोकात सांगतात. त्यामुळे ते दोन्ही एकत्र वाचलेले बरे, हो की नाही. हा जो पॉइंट आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यामध्ये भगवंत कधीही हस्तक्षेप करत नाहीत, हे समजावून घेणे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण याच स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून आपण भगवंतांना म्हणतो, मी नाही शरण जाणार, मला दुसऱ्याने शरण गेलं पाहिजे. यालाच म्हणायचं या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणे. हे स्वातंत्र्य का दिलेलं आहे? एका अर्थाने मी मगाशी समजावून सांगितलं की स्वातंत्र्य दिलं नाही तुम्हाला, जबरदस्तीने शरणागत पत्करली तुम्ही, तर तुम्ही आनंदीच राहणार नाही. आणि तुम्ही आनंदी नाही राहिला तर भगवंत कसे आनंदी होतील? कारण भगवंतांचं प्रेम आहे तुमच्यावर. हे सगळं तुमच्या आनंदासाठी केलं जात आहे. हे सगळं ज्ञान तुमच्या आनंदासाठी दिलं जात आहे भगवंतांनी, स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही. भगवंतांचा काही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. तुम्ही आनंदी व्हावं, तुम्ही इथली आसक्ती सोडावी. I had this in my mind. Space is full. सेव्ह करणार नाही बहुतेक. Let's see if it saves on YouTube completely. सॉरी. आणि हा जो मुद्दा आहे की भगवंत म्हणतात तू विचार कर आणि तुला जसं वाटेल तसं कर. यथेच्छसी तथा कुरु. याच्या मागचा दुसरा एक उद्देश असा असतो की भगवंतांना तुम्ही भगवंतांसाठी केलेलं काम म्हणजे सेवा ही प्रेमाने हवी आहे, मारून मुटकून नको आहे. कारण भगवंतांना सेवेची गरज नाही. भगवंतांना तुमच्या वस्तूची गरज नाही, तुमच्या पैशाची गरज नाही, तुमच्या सेवेची गरज नाही, तुमची पण गरज नाही, असं बघायला गेलं तर. पण हे सगळं खटाटोप कशासाठी आहे? तुमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी. तो प्रेमाचा भाव आहे की नाही एवढंच भगवंतांना बघायचंय. मग ते प्रेमाचा भाव नसेल तर जबरदस्तीने शरण जाण्यात काय अर्थ आहे? जबरदस्तीने सेवा करण्यात काय अर्थ? जेव्हा आपण जबरदस्तीने सेवा करतो, जबरदस्तीने काम करतो, तिथे प्रेम कुठे असतं? तिथे काहीतरी देवाणघेवाण असते किंवा कुठल्या तरी दडपणाखाली भयापोटी केलेलं असतं. तसलं नको आहे भगवंतांना. भगवंत आसुरी प्रवृत्तीचे नाहीत. असुरांना तसला पाहिजे असतं, मी सांगतोय ते केलंच पाहिजे. भगवंत हे दयाळू आहेत, प्रेम आहेत. भगवंतांना तुमचं प्रेम हवंय. आणि मग ते प्रेम जे असतं ते स्वेच्छेने त्यागानेच केलेलं असतं, जबरदस्तीने कधीही केलं जात नाही. बघा तुम्ही मुलांवरती देखील आपल्या जबरदस्ती करून बघा. थोडे दिवस तुम्हाला आनंद वाटेल, परंतु
त्यांच्याही मनात प्रेम नसतं, तुमच्याही मनात प्रेम नसतं, जोपर्यंत ते स्वेच्छेनं, आदराने, त्याग भावनेने, प्रेम भावनेने केलं जात नाही. म्हणून हे अर्जुनाला म्हटलेलं आहे, मी सांगायचं काम केलं, तू ठरव आता काय करायचं ते. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. उद्याचा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्या नंतरचा पण श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, 66वा. आणि मग भगवद्गीता जवळजवळ संपते, सांगता होते. 66व्या श्लोकामध्ये जवळ संपते. उरलेलं एक काइंड ऑफ एंडिंग आहे. 7:47 झालेत, परंतु आज आपण इथे थांबूया, प्रश्नोत्तर घेऊया. कोणाला काही प्रश्न असेल, काही सांगायचं असेल, संशय असेल, संशय मुक्त झाल्याशिवाय आपण भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरी बोल. प्रभूजी, शरणागत जाण्यासाठी काय काय आवश्यकता असते ते सांगू शकता मला? हेच आपल्याला उद्या परवाच्या श्लोकामध्ये वाचायचं, त्याच्यामुळे रिपीट करायला नको. तो श्लोकच आहे, सगळं काही विसरून जा आणि फक्त मला शरण ये. आणि प्रभुपाद इतक्या सुंदर रीतीने समजावून सांगतात त्या तात्पर्यामध्ये, कदाचित आपल्याला 2 दिवस लागतील तो तात्पर्य वाचायला. त्यामुळे आज रिपीट करायला नको. हरे कृष्ण. थोडं कन्फ्युजन आहे की समजा जसं की अर्जुनाला भगवंत सांगतात लढण्यासाठी, आणि तुम्ही 1-2 वेळा म्हटले की समजा समजा हे भावानी समजा आपली सगळी संपत्ती जरी हडप केली तरी पण ते आपल्यासाठी चांगलंच आहे. मग आपण त्याच्यासाठी आपलं जो आश्रम वर्ण आहे त्याप्रमाणे आपण पण, आपल्याला पण अधिकार आहे समजा वैश्य समजा हे करायचं, तर मग आपण आपलं वर्णाप्रमाणे आपण वागत नाही असं पण होऊ शकतं. तर ते थोडं कन्फ्युजन आहे, तर ते जरा थोडं परवा आपण याच्यावर चर्चा केलेली, परंतु ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला परफेक्टली समजेल की वर्ण काय असतो. गुणांचा प्रभाव असतो. वर्ण हा गुणांचा प्रभाव असतो. रजोगुणी मनुष्य फायटिंग करू शकतो, परंतु तो जेव्हा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी फायटिंग करतो तेव्हा तो पापी बनतो. त्याचं कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. गुण तोच आहे, स्वभाव तोच आहे, क्षत्रिय धर्मच आहे. लक्षात येते? रजोगुणाच्या प्रभावाखाली तो दुसऱ्याला मारतो, कारण त्याचं कारण जे आहे ते महत्वाचं आहे. कारण मला प्रॉब्लेम आहे. आणि जो खरा क्षत्रिय असतो, जो भगवंतांची सेवेमध्ये दैव वर्णाश्रमामध्ये स्थित असतो, तो तेच गुण वापरतो. रजोगुण, मोड ऑफ पॅशन. फेसबुक वरती आपोआप थांबलं. आणि कार्य देखील तेच करतो, दुसऱ्यांना मारायचं. परंतु कारण वेगळं आहे. कारण आहे भगवंतांची सेवा करण्यासाठी, माझ्यासाठी नाही. लक्षात येते का? तुमच्या भावानी भगवंतांचा अपमान केला असेल किंवा भगवंतांची संपत्ती हिसकावून घेतली असेल तर तुम्हाला पण अधिकार आहे त्यांना मारायचं. भगवंतांची संपत्तीचं प्रोटेक्शन करण्यासाठी, तुमच्या स्वतःच्या संपत्तीचं प्रोटेक्शन करण्यासाठी नाही. आणि संपूर्ण भगवद्गीता त्याच्यासाठीच सांगितलेलं आहे. अर्जुनाला सुरुवातीला वाटत होतं की ही माझ्यासाठी युद्ध करतोय, माझ्या भावानी हे माझं सगळं राज्य घेतलं म्हणून मी ते राज्य परत घेण्यासाठी युद्ध करतोय, आणि म्हणून तो
त्याला भगवद्गीता आठवली, जो गुरुकुलमध्ये तो शिकलेला, अरे भगवद्गीतेमध्ये ते दिलंय की सहनशील असलं पाहिजे, क्षमाशील असलं पाहिजे, आणि भगवद्गीता सांगितलेले माझ्यासोबत बसलेत आणि ते मला युद्ध करायला सांगितलेत. मग माझ्या ज्ञानामध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी चुकतंय. मग भगवंत समजावून सांगतात की दुर्योधनाने तुझं राज्य हिसकावून घेतलंय म्हणून तुला त्याला मारायचं नाहीये. दुर्योधन समाजामध्ये अधर्माचा प्रचार करतोय, तो स्वतः अधर्मी आहे, लोकांना पण अधर्मी बनवणार, कारण तो लीडर आहे, तो नेता आहे. अशा नेत्याला आपण मारलं पाहिजे. मग तुमचा तो मुलगा का असेना, प्रभुपाद एका लेक्चर मध्ये म्हणतात, प्रवचनामध्ये, क्षत्रियाचा हा धर्म असतो, समोर आपला मुलगा जरी असला तरी त्याला मारलं पाहिजे क्षत्रियाने. परंतु ते धर्माच्या रक्षणासाठी, भगवंतांची सेवा म्हणून, तुमचं काहीतरी काढून घेतलंय म्हणून नाही. ऍक्च्युली तुमचं काहीतरी काढून घ्यायला ते तुमचं नव्हतंच कधी. या जगातलं काहीच तुमचं नाहीये. तुमच्या भावाने घेतलं काय, हा पहिला प्रश्न आपण पहिल्यांदा आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे की या भौतिक जगामध्ये माझं काहीच नाही आहे, मग माझ्या भावाने घेतलं काय माझं, मग मी कशाला त्याच्याबरोबर भांडू. आणि मी हे चांगलं का म्हटलं, कारण त्या जे काही घेतलं तुमच्या भावाने हिसकावून, त्याच्यावरती आपली आसक्ती होती, ती आसक्ती सुटली. हे भगवंतांचं काम आहे. मला मगाशी लक्षात आलेलं पण गडबड. लक्षात येते का तुमच्या? लक्षात येते, पण म्हणजे समाजामध्ये एक चुकीचा आदर्श जाऊ नये, हा त्याचा आदर टाकणं आपला हेतू असेल तर आपण भगवंतांचंच कार्य करतो असं तुम्हाला म्हणायचं नाही. तुमचे जर 2 एकर त्याने काढून घेतलेले असतील, ते 2 एकर तुम्ही परत घेऊन, त्याच्याशी भांडून परत घेऊन ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरले पाहिजेत, मग तुम्हाला परवानगी आहे. ती समाजासमोर खऱ्या अर्थाने चांगलं उदाहरण दाखवून देणे. ते 2 एकर परत घेऊन परत तुमच्या कुटुंबासाठी, ते इंद्रिय तृप्तीसाठी तुम्ही वापरत असाल तर ते समाजासमोर ते चांगलं उदाहरण नाही आहे. उलट समाजासमोर हे चांगलं उदाहरण आहे की ठीक आहे, तुला घ्यायचं ते घे, मी चाललो भगवंतांच्या सेवेमध्ये. हे समाजासमोर चांगलं उदाहरण आहे. जसं प्रभू रामचंद्र म्हणतात, कैकेयीला म्हणतात प्रभू रामचंद्र, तू फक्त मागितलं असतंस तरी मी दिलं असतं, कारण माझी कशावर आसक्तीच नाहीये. परंतु त्याच प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं, कारण रावण अधर्माच्या मार्गावरती होता, भगवंतांच्या विरुद्ध काम करत होता. कैकेयी भगवंतांच्या विरुद्ध काम करत होती, परंतु ती प्रभू रामचंद्रांनी जर तिथे म्हटलं असतं की नाही, तुला मी देणार नाही, हे माझं आहे, मग ते धर्माला अनुसरून झालं नसतं. ऍक्च्युली तुम्ही सांगायला 1000 कारणं सांगाल समाजाला चांगलं उदाहरण दाखवण्यासाठी वगैरे, शेवटी त्याचा वापर तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये करता की नाही हे महत्वाचं आहे. प्रभुपाद सांगतात, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही बँक पण लुटू शकता. भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही आपल्या काम जीवनाचा उपयोग 100 मुलं जन्माला घालायला करू शकता. नसेल तर काम जीवन हे अलाउड नाहीये. एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायची असते की ही भगवंतांच्या सेवेसाठी आहे का, नसेल तर नाही, काही गरजच नाही. उलट चांगलं केलं ना त्यांनी. ऍक्च्युली भगवंतांचा असा प्लॅन असतो कधी कधी, जे भक्त चांगल्या मनाचे भक्त असतात, कुठेतरी छोट्याशा गोष्टीसाठी अडकलेले असतात, भगवंत काहीतरी प्लॅनिंग करून ती अडक त्यांची काढून टाकतात. 100 रुपयाची नोट खिशात असते, ती आपल्याला जवळ लवकर सुटत नसते आपल्या हातातून, ती 100 रुपयाची नोट कुठेतरी गायब करतात भगवंत. मग आपण भगवंतांकडे जातो. जसं प्रभुपाद गृहस्थाश्रमी असताना बऱ्याचदा बिझनेस करायचा प्रभुपादांनी प्रयत्न केला.
औषधाची फॅक्टरी वगैरे सुरू केलेली प्रभुपादांनी. परंतु बऱ्याचदा त्याच्यामध्ये प्रभुपादांना अपयश आलं. त्यांचे सगळंच नुकसान व्हायचं, तोटाच व्हायचा सगळा. एक दिवस त्यांच्या गुरु महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं की भगवंतांचा प्लॅन आहे की बास कर आता भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींवरती आसक्त राहणे. तुला हे सगळं सोडून द्यायचं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये यायचं. आता तुमचं वय काय प्रभूजी? 64. 50व्या वर्षी तुम्हाला कुठलीही संपत्ती, कुठलंही घर याचं आकर्षण नसलं पाहिजे. 50व्या वर्षी हे शास्त्राचं सांगणं आहे. मग कोण घ्यायचं ते घेऊ दे ना. तुम्ही चला भगवंतांच्या सेवेमध्ये. तुमच्या डोक्यात पण आलं नसलं पाहिजे काय होती प्रॉपर्टी माझी आणि कुठे गेली. मी आहे, भगवान आहे, भगवंतांची सेवा आहे. भगवंतांना जर तुमची ती प्रॉपर्टी हवी असेल भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंत तसं तुम्हाला ज्ञान देतील. जा परत घेऊन ये, परंतु माझ्यासाठी घेऊन ये, तुझ्यासाठी नव्हे. हे अर्जुनाला इथे सांगितलंय, माझ्यासाठी कर, तुझ्यासाठी नव्हे. हे आपल्याला हे समजायला कठीणच जाणार, कारण आपल्याला भगवंतांसाठी कामच करायचं नाहीये समजायला. प्रयत्न करणार की आपलं कसं होईल ते, परंतु नाही करून चालत तसं. माणूस जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सुखीच होत नाही. कोणाकोणाची म्हणून या कलियुगामध्ये भांडणार आहे तुम्ही. तो भाऊ तुमचा या जन्मामध्ये भाऊ आहे, पुढच्या जन्मामध्ये त्याचा तुमचा संबंधच नाही. आणि कदाचित मागच्या जन्मात तुम्ही त्याचं हिसकावून घेतलं असेल म्हणून त्यांनी या जन्मात तुमचं हिसकावून घेतलं. कशाला एवढं विचार करता? भगवंतांची सेवा करायची आपल्याला, त्या सेवेसाठी जेवढं लागते तुम्हाला मिळालं, कुठूनही मिळालं, आपण बस म्हटलं पाहिजे. सदैव आत्माराम, आत्मसंतुष्ट असलं पाहिजे. बाहेरच्या कुठल्याही गोष्टींवरती आपलं सुख अवलंबून राहिलं नसलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांचे वडील पंचक्रोशीतले सगळ्यात मोठे सावकार होते. पण तुकाराम महाराजांना जेव्हा हे आत्मसाक्षात्कार झाला, हे ज्ञान मिळालं, तेव्हा त्यांनी कशावरही आसक्ती ठेवली नाही. जे पाहिजे ते घेऊन जावं म्हणाले. सगळ्या पोथ्या ज्यांच्या लिहून घेतलेल्या, जमिनी लिहून घेतलेल्या, सोनं लिहून घेतलेलं, सगळं नदीत वाहून टाकलं. तुमचं घेऊन जावं म्हणाले. काय हे सगळं भौतिक आहे. जमीन असो, सोनं असो, काही असो, सगळं भौतिक आहे. आणि भगवंतांच्या सेवेमध्ये त्याचा मला आता तरी काहीच उपयोग नाही. मला भगवंतांचं नामस्मरण करायचंय, मला हे ज्ञान लोकांना द्यायचं आहे, ते मी कुठल्याही चौकात बसून देऊ शकतो. मला या संपत्तीची गरजच नाही. कोणाला पाहिजे ते घेऊन जावं. जर तुम्हाला त्या संपत्तीची गरज असेल भगवंतांच्या सेवेमध्ये काही करण्यासाठी, तर भगवंतच तुम्हाला ज्ञान देतील ते कसं मिळवायचं. तुम्ही विनाकारण वैरत्व प्राप्त करण्याची काही गरजच नसते. हरे कृष्ण. होती 30 वर्ष त्यांनी हे करताय त्याच्यामध्ये, आणि त्यांना मी बोललो पण आपण हे भगवंतांच्या सेवेसाठी वापरूया आपण दोघे मिळून. तरी पण ते तयार ते म्हणतात माझी आसक्ती सुटत नाही. मग काय करायचं? यथेच्छसी तथा कुरु म्हणायचं. भगवंत अर्जुनाला म्हणतात आपण कोण आहे? भगवंत जबरदस्ती करत नाहीत, भगवंत ओढून आणत नाहीत. आपण कशाला प्रयत्न करतोय? आजच वाचलं आपण, हे आहे तसे शब्द जाऊन सांगा. यथेच्छसी तथा कुरु, जशी इच्छा आहे तसं कर. ज्ञान देणे, मार्ग दाखवणे हे आपलं कर्तव्य आहे. एखाद्याला करायचंच नसेल तर काय करणार आहे आपण? परंतु तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मनामध्ये आतमध्ये डोकावून पहा की तुमची खरोखरच इच्छा आहे का भगवंतांसाठी ते वापरायची. तुम्ही आता भगवंतांची सेवा करता का 24 तास? भगवंतांच्या सेवेच्या नावाखाली आपण आपली इंद्रिय तृप्ती तर पूर्ण करून घेत नाही आहे ना. हे बऱ्याचदा आपल्याला पण कळत नाही.
कारण हे जाळं खूप जटिल आहे सगळं. पहिल्यांदा आपण भगवद्गीतेचं श्रवण केल्यानंतर भगवद्गीतेच्या ज्ञानामध्ये स्थित होऊन पूर्णपणे भगवंतांना शरण गेलं पाहिजे. आणि मग भगवंत सांगतील तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इस्कॉन मध्ये, सगळीकडे, मंदिरामध्ये, घरामध्ये, सत्संगमध्ये, सगळीकडे सगळ्यांना वाटतं की पैसा महत्वाचा आहे भक्तीच्या प्रचारासाठी. आता आपण हे तिसऱ्यांदा भगवद्गीता वाचतोय. मी तुमच्या कुणाकडे कधी पैसा मागितला किंवा मी म्हटलं माझ्या प्रचारासाठी हे पाहिजे, मला मदत करा? आहे, भरपूर पैसा लागतो ऍक्च्युली, परंतु भगवंत अरेंजमेंट करतात त्याची. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या भावाची संपत्ती जी तुमची असेल, भावाची असेल, व्हॉट एव्हर इट इज, ती मिळाल्यावरच तुम्ही भगवंतांची सेवा करू शकाल असं का वाटतंय तुम्हाला? अजूनही भरपूर मार्ग आहेत सेवा करायचे. तुम्ही या पूर्णपणे भगवंतांना शरण जावा, भगवंत तुम्हाला काम देतात. तुम्ही रात्रंदिवस त्या कामामध्ये, सेवेमध्ये मग्न व्हा. तुम्हाला भाव पण आठवणार नाही, संपत्ती पण आठवणार नाही, काहीच आठवणार नाही. हे जीवनाची परमोच्च स्टेज आहे, ब्रह्मभूत अवस्था. ना शोचती ना कांक्षती, ना शोक करतो काय झालं त्याच्याबद्दल, ना आकांक्षा करतो काय पाहिजे त्याच्याबद्दल. कशाला पाहिजे? पैसा इतक्या डोक्यात बसवलाय, घुमवलाय आपल्या मंदिरामध्ये, भक्तांमध्ये. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बघितलंय, सत्संगामध्ये वर्गणी मागतात, वर्गणी नाही दिली तर सगळ्यांच्या समोर त्याला नाव पुकारून त्याला काहीतरी बोलतात. अरे पैशावरतीच जर भक्ती पुढे जायची असती तर ऍक्च्युली प्रभुपादांनी फक्त पुस्तकं घेऊन अमेरिकेला गेले नसते, भरपूर साठवलं असतं, $1-2-3 मिलियन मग अमेरिकेला गेले असते. हे ज्ञान महत्वाचं आहे, हे भगवंतांना शरण जाणं महत्वाचं आहे. ही संपत्ती काहीच गरजेची नसते. तुमच्या भावाला पाहिजे घेऊ दे, कुठे जायचं तिथे तू जाऊ दे. तुम्ही शुद्ध होऊन भगवत धामात जायचं मार्ग बघा ना. काही गरज नसते पैशाची. प्रभुपादांचं अर्ध काम आहे, मी 1000 वेळा हे म्हणतो. प्रभुपादांनी सांगितलं जाताना माझं अर्ध काम अजून शिल्लक आहे, ते म्हणजे शेतीवर आधारित वर्णाश्रमाची स्थापना करणे. 5 पैसा घेऊन येऊ नका, हे करायला या तुम्ही, मी सगळा देतो पैसा. तुमच्या भावाने जेवढी संपत्ती घेतलेली आहे तेवढी मी तुम्हाला परत देतो. तुम्ही या भगवंतांची सेवा करायला 24 तास पूर्णपणे समर्पण करून शिल प्रभुपादांसाठी, भगवंतांसाठी. आहे आपली तयारी? का आपण विनाकारण एकाच गोष्टीमध्ये अडकलोय? आणि ही अडकच तुम्हाला सोडवत नाहीये. हे मनातून तिडा काढून टाका. बघा तुम्ही उद्यापासून इतके खुश आणि आनंदी राहाल, कोणी तुम्हाला म्हणणार नाही प्रसन्न नाहीये. हे असले हे भौतिक जगातले हे तिडेच आपल्याला अडकून ठेवलेले असतात, ज्यालाच देहात्मबुद्धी म्हटलं जातं, मी माझं म्हटलं जातं. आणि मग आपण भगवद्गीतेच्या ज्ञानाचा, भागवतमच्या ज्ञानाचा देखील असा ट्विस्टेड अर्थ काढतो आपल्यासाठी. बरेच भक्त असे करतात. जसं काल परवा मूर्खपणाचं सगळीकडे चालू आहे. प्रभुपादांनी $2.5 मिलियन बांगलादेश लोकांसाठी त्यांना प्रसाद देण्यासाठी गोळा केले, जेव्हा बांगलादेशमध्ये खूप मोठी काय म्हणतात त्याला, भूकाल, काय म्हणतात, दुष्काळ होता 1971 मध्ये. तेव्हा प्रभुपादांनी $2.5 मिलियन पाठवले. हे इतकं खोटं आहे, इतकं खोटं आहे, इतकं खोटं आहे. यांना लाज वाटली पाहिजे प्रभुपादांचं नाव घेऊन असलं काहीतरी म्हणायचं, कारण प्रभुपाद कधीच असं करत नाही. सगळीकडे पैसा 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 पैसा. मी हे म्हणालो तर एक भक्त मला म्हणतो, मग बांगलादेशी लोक आपल्या विरुद्ध जे करतायत, आपलं मंदिर तोडलं, ते काय बरोबर आहे का? कुठे म्हटलं बरोबर आहे? ते चुकीचंच आहे, त्याचा विरोध केलाच पाहिजे. परंतु प्रभुपादांनी मदत केली होती, कशाला तुम्ही खोटं सांगताय? याला म्हणायचं प्रभुपादांचे वाक्य, भगवद्गीता हे असे दुमडून आपल्याला कसे सूट होतात बघून वापरणे नाहीये. भगवद्गीतेचा, जसं उद्या परवा आपण वाचणार आहोत, भगवद्गीतेचा मुख्य संदेश आहे सगळं सोडून द्या. संपत्ती सोडून द्या, भाऊ सोडून द्या, सगळं सोडून द्या, घरदार सगळं सोडून दिलं पाहिजे. भगवंतांची सेवा करायला लागलं पाहिजे.
50व्या वर्षानंतर तर 100% करायला लागलं पाहिजे. 5 सेकंद देखील आपण दुसऱ्या कुठल्या कामात राहिलं नसलं पाहिजे. 1% देखील आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नसला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळच नाहीये. कधी हार्ट अटॅक येईल आणि कधी कॅन्सर होईल सांगता येत नाही, आणि आपण अजून हेच विचार करतोय. व्हेरी अत्यंत दयनीय अवस्था आहे, प्रिकेरियस कंडिशन. शिला प्रभुपाद म्हणायचे व्हेरी प्रिकेरियस कंडिशन. हिची जाणीव स्वतःला झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे. हरे कृष्ण. बऱ्याचदा काय होतं की दुसरे भक्ती कसे करतात, चांगले करतात की नाही, वाईट करतात, हे बघण्यामध्येच आपला जीवन जातं. आपण भक्ती कशी करतोय, भगवद्गीतेप्रमाणे वागतोय की नाही, हे याच्याकडे बघण्याकडे आपलं लक्षच राहत नाही. त्यामुळे तो हिरण्यकशिपूपेक्षाही मोठा असुर होऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही प्रभूजी. आपल्याला प्रल्हाद महाराजांसारखं भक्त व्हायचं आहे, आपल्याला त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. प्रल्हाद महाराजांची कथा वाचा तुम्ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आपण जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती अर्थात हे चुकतच बरोबर पण ते मुलं मावळामध्ये घरात त्या एका व्यक्तीची आपल्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण त्याच्या सांगतो तेव्हा म्हणजे ते निंदा म्हणायचं तसं पाक लागणार. मग आपल्याला बाहेर नाही पण घरातल्याच व्यक्तीला सांगणं हे निंदेमध्ये मोडलं जाईल का कधी. आणि जेव्हा मी ते घरातल्याला सांगतो तेव्हा कधी पापे करत नाही. अगेन परत एकदा मला प्रश्न व्यवस्थित कळला. तुमचं खूप नॉईज येतोय. जेव्हा आपण आपल्या घरातल्या व्यक्तींबद्दल असं वाईट बोलतो किंवा काहीतरी चुकीचं वागतात असं सांगतो, त्याला निंदा म्हणायची की नाही? त्याला निंदा तेव्हा म्हटली जाते जेव्हा ते सांगण्यामागे आपला उद्देश असतो माझा अहंकार, मी बरोबर आहे, ते चुकीचे आहेत, मी बरोबर असलंच पाहिजे. मग बऱ्याचदा आपण भगवद्गीतेचा आधार घेऊन सांगतो, परंतु उद्देश हा असतो की मी बरोबर आहे. घरातल्याच काय कुठल्याही व्यक्तीबद्दल, मित्र असो, परिवार असो, कुणीही असो, कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण जेव्हा त्यांचं वाईट कृत्य सांगत असतो तेव्हा काही नियम बंधनं पण पाळावी लागतात. जसं की सगळ्यांच्या समोर सांगायचं नाही, त्यांना सुधारण्याचा चान्स द्यायचा. या सगळ्या मागे उद्देश असला पाहिजे एक प्रामाणिक निखळ अशी तळमळीची इच्छा की त्या व्यक्तीने चांगलं भक्त व्हावं. ही इच्छा असेल तर त्याला निंदा म्हटलं जात नाही, आणि ही इच्छा नसेल, आणि 99.99% वेळेला ही इच्छा नसते, आपल्याला वाटतं ती आहे परंतु नसते, तेव्हा ती निंदा होते. निंदेचा अर्थ असतो तिरस्कार, द्वेष. हा जो मत्सर असतो, हेवा, मत्सर, तिरस्कार, द्वेष आणि निंदा, हे सगळे एकाच समानार्थी शब्द आहेत. हे आपल्या तिरस्कार मत्सराचे वेगवेगळे लेवल आहेत. पहिली एकदम काय म्हणतात त्याला, सूक्ष्म लेवल असते, त्याला म्हणतात अवज्ञा. अवज्ञा म्हणजे अवज्ञा, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अगदी सूक्ष्म प्रमाणात. मग ते इतकं निष्पाप असतं की आपल्याला पण कळत नाही की आपण तिरस्कार करतोय. मी भक्तीत येऊन 2 वर्ष झाले, हे अजून भक्तीत आले नाहीत. मी कंठीमाळा घातली, अजून
माझ्या वडिलांनी घातली नाही, माझ्या पतीने घातली नाही. मी 2 माळा जप करतो, अजून ते 1च माळा जप करतात. आता हे तुम्हालाही निंदा वाटणार नाही, बाहेरच्यांना पण वाटणार नाही, आणि ह्यालाच सुरुवातीची लेवल म्हटली जाते. एक सूक्ष्म प्रमाणात असतं, जसं कॅन्सर सुरू झालाय पण अजूनही आपल्याला काही कळालेलं नाही. कॅन्सरची पहिली स्टेज म्हणतात की नाही, तशा प्रमाणात. आणि ही जी लास्टची स्टेज असते ह्या कॅन्सरची, ती म्हणजे निंदा. तोंडातून शब्द बाहेर काढणे किंवा खरोखर जाऊन काहीतरी करणे, फोडणे, तोडणे, मारणे. मग ते तुम्ही शब्दाने करा किंवा हाताने करा, तो तिरस्काराचा एक प्रकार असतो. परंतु जर जो समोरचा व्यक्ती चांगल्या व्यक्तीने चांगलं राहावं अशी जर आपली करणार, त्याला समजावून सांगायचे वेगवेगळे मार्ग शोधणार. आणि जर ते मार्ग मिळत नसतील, ऐकून घ्या माझं पहिल्यांदा, आणि जर ते आपल्याला मार्ग मिळत नसतील तर आपल्याला असं वाटतं की कुठला मार्गच नाही याला समजावून सांगायचा, त्यामुळे काय हा वागतोच असा, त्यामुळे बोलायला काय प्रॉब्लेम आहे, बोलू नका. याला सुधरवण्याचा मार्गच नाहीये, तुम्ही बोलून कशाला वाईट होता. अशा वेळेला चाणक्य पंडित म्हणतात सोडून द्या, त्याच्याबद्दल विचार पण करू नका, बोलू पण नका. कारण तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा तुमचा स्वभाव हा तिरस्कारामध्ये जायला लागतो. या सटल गोष्टी असतात, शास्त्र सांगतं मनावरती आपले प्रभाव करायला लागतात हळूहळू हळूहळू. आणि हा प्रभाव जर होऊ नये असं वाटत असेल तर एक तर त्या व्यक्तीच्या ज्या चुका आहेत त्या त्याने कशा सुधाराव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते प्रयत्न आपल्याकडून होत नसतील किंवा तो प्रयत्नाला दाद देतच नसेल, कारण आसुरी प्रवृत्तीचे भरपूर व्यक्ती आहेत. मग अशा वेळेला आपल्या जर हातात असेल तर आपण स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायची, नसेल तर सोडून द्यायचं. हे असलं बोलत बसायचं नाही. हे खूप, मला माहिती आहे हे खूप कठीण काम असतं. काही माताजी म्हणतील की 50 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आता कसं काय सोडून द्यायचं, कुठे सोडून द्यायचं. एखादा मुलगा म्हणेल की माझी आई तशी वागते, आता तिला कसं सोडून द्यायचं. एखादी आई म्हणेल की माझा मुलगा तसा वागतो, त्याला कसं सोडून द्यायचं. परंतु त्याची जी सहनशीलतेची एक लिमिट असते. आणि म्हणून शास्त्राप्रमाणे विचार करून हे सगळं करणे, आपल्या गुरु आपले मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून करणे, सहनशक्तीची लेवल कुठेपर्यंत आहे बघणे, हे सगळं त्याच्यामध्ये बघावं लागतं. एवढं इझी पण नसतं ते. परंतु एकतर सहन करायचं, नसेल तर सोडून द्यायचं. परंतु बोलून आपण वाईट व्हायचं नाही. जेव्हा आपण बोलतो तेव्हा 100 काय 1000% जरी आपण बरोबर असलो, जर त्याचा इफेक्टच काय होणार नसेल तर बोलून तरी काय फायदा आहे, असा आपण विचार करायचा. कारण या बोलण्याने आपलं मन कलुषित होतं. आणि जर कंटिन्युअसली आपण बोलत राहिलो तर आपलं मन तसं. प्रल्हाद महाराजांचे वडील नेहमी दुसऱ्याचा द्वेष करायचे. आपल्याला असं वाटतं की प्रल्हाद महाराजांनी आपल्या वडिलांचा द्वेष करायला पाहिजे होता, कारण तो होताच 1 नंबरचा असुर. तो या दशकातला नाही, या शतकातला नाही. हिरण्यकशिपू हा अखिल इतिहासातला सगळ्यात मोठा असुर म्हणून मानला जातो. परंतु प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना समजावून सांगायचे, पिताश्री, मित्र आणि शत्रू असा प्रकारच नसतो. तुम्ही जे करताय ते ऍक्च्युली तुमचंच कर्माचं आणि तुमच्याच इच्छेचं फळ आहे. त्याला कोण काय करणार. हरि ओम नारायण, ओम नमो नारायण म्हणायचे आणि ते आपल्या सेवेमध्ये लागायचे. मित्रांना भेटायचे, 4 मित्रांना एकत्र करायचे, या तुम्हाला भगवद्गीता समजावून सांगतो. आपली तेवढी तरी परिस्थिती वाईट नाहीये प्रल्हाद महाराजांसारखी. आपले वडीलच आपल्याला मारायला उठलेत. रात्र दिवस बसता उठता विचार करतात आपले वडील, कसं मारायचं या मुलाला, त्या घरात मला राहायचंय. ही प्रल्हाद महाराजांची अवस्था आहे. परंतु त्यांनी आपल्या वडिलांविरुद्ध एक शब्द कधी काढला नाही.
कारण प्रल्हाद महाराजांना माहिती होतं की माझ्या हातातच नाही आहे यांना सुधारवणे, मी बोलून कशाला मी वाईट हो. आणि निर्मळ भाव होता, जसं मी सुरुवातीला सांगितलं की एखादा चुकीचा वागतोय, आसुरी प्रवृत्तीचा वागतोय, त्याने ते बंद करावं आणि भगवंतांची सेवा करावी, म्हणजे तो या भौतिक बंधनातून सुटेल. नाहीतर किती जन्म घ्यावे लागतील बिचाराला. असा ही कीव आली पाहिजे, हा निर्मळ भाव मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून प्रल्हाद महाराज नृसिंहदेवांना म्हणतात, मला द्यायचंच असेल कुठला वर तर माझ्या वडिलांना पण शुद्ध करा. आणि मला माहितीये तुमचे भाव कसे आहेत मला माहिती नाही, तुमचे भाव चांगले पण असतील, परंतु मी एक जनरलाइज करतोय की 99.99% लोक हे निंदा नालस्ती करत असतात स्वतःला चांगलं म्हणवून घेण्यासाठी, दुसरा कोणताही उद्देश नसतो त्यांचा. कारण हे मी 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 हा जो अहंकार आहे तो जायला अनादि अनंत काळ लागतो, तो 1-2 दिवसात जात नसतो. तो आपल्याला पण वाटत असतं की मी त्याला त्याच्या भल्यासाठीच करतोय, पण ऍक्च्युली आपण करत असतो आपल्याच अहंकारासाठी. प्रल्हाद महाराजांच्या स्टेजला यायला वेळ लागतो आपल्याला. त्यामुळे ज्याला क्रिटिसिझम म्हणतात, निंदा करणे, हे मत्सराचाच शेवटची स्टेज असते. त्याच्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे, पूर्णपणे वाचवलं पाहिजे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, प्रॅक्टिकल गोष्ट. प्रॅक्टिकली दुसऱ्याला सुधारायला आपण तेव्हाच जायचं जेव्हा आपण कमीत कमी 10 पावलं त्या ज्ञानामध्ये पुढे गेलेला असतो. त्याच्या पुढे असतो आपण, कमीत कमी 10 पावलं. स्वतःचं आकलन, स्वतःची परीक्षा स्वतः करायची. कारण बरेचदा मग तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्ही पण प्रवचनामध्ये बरेचसे उदाहरण देता, याची निंदा करता, त्याची निंदा करता. कारण ते माझं काम आहे, समजावून सांगण्यासाठी ती उदाहरण देणे ते माझं काम आहे. अलग लक्षात. अशा एखाद्या तुम्हाला भगवद्गीतेवर आधारित कोणाला तरी ज्ञान द्यायचंय, सुधरवायचंय त्यांना, तुम्हाला भगवद्गीतेच्या ज्ञानामध्ये त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पावलं पुढे गेलं पाहिजे, मग तुम्हाला परवानगी असते त्याला सुधरवायची. आणि मग त्याचं आपण पुढे गेलेलोच नसेल तर आपल्याला स्वतःच्या मनाला आपण सांगायचं आपली पात्रता नाहीये या मनुष्याला सुधरवायची, त्यामुळे बोलून काय उपयोग नाहीये, जे होतंय ते होऊ दे, माझ्या कंट्रोलमध्ये काहीच नाही. असा विचार जर आपण करायला लागलो तर आपण सुखी होऊ. पती पत्नीने हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आई वडील एखाद्या वेळेस मुलाला सगळ्यांसमोर रागवू शकतात, भाऊ भावाला रागवू शकतो वगैरे. पती पत्नीने हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे. पती पत्नी एकमेकाचे दोष काढण्यात 1 नंबर एक्सपर्ट असतात, परंतु मॅक्झिमम वेळेला त्याचा उद्देश हा असतो मी श्रेष्ठ आहे की तो श्रेष्ठ आहे. जरी तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तरी समजावून सांगण्याची एक सामाजिक पद्धती असते, एक शिष्टाचार असतो. 4 समोर जर पत्नीने पतीला उलट सांगितलं, उलट बोललं किंवा उलट सांगितलं, जरी पती चुकीचा वागत असला तरी तर ते शास्त्रामध्ये सांगितलं तसं केलं नसलं पाहिजे. सेम पत्नीला देखील व्यवस्थितपणे समजावून सांगितलं पाहिजे, बाजूला घेऊन एकांतामध्ये प्रायव्हेटमध्ये सांगून. ते सांगताना देखील दक्षता घेतली पाहिजे की त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होऊ नये. आणि चान्सेस खूप असतात कलियुगामध्ये, तर हे खूपच अवघड. आमच्याकडे सगळं म्हणजे नवऱ्याचीच चाल, मग ते समाज, घर, दार, रस्ता काही पाहत नाही तर तुझे ते राबवतात, एकदम शिव्या देतात, तुझे शुल्लक करणार
ते घरात वाटतं नाही ठेवतो म्हणजे पण सगळीकडे ऍक्च्युअली होतं एक भावाचं काही वडील नाही काही नसतं ती वगैरे हा प्रश्न तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गदर्शकाशी चर्चा केली पाहिजे याच्याबद्दल. प्रायव्हेट गोष्टी असतात, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, एकच सोल्युशन सगळ्याला लागू होत नाही कधी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? थांबूया आपण, कारण आज आम्हाला उशीर झालेला आहे. उद्या कंटिन्यू करूया आपण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.